महाराष्ट्र हे मराठी माणसाचं राज्य आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी। 19 जून 1966 रोजी महाराष्ट्राच्या इतिहासात एक क्रांतिकारी घटना घडली। मराठी स्वाभिमानाची गगनभेदी डरकाळी फोडत महाराष्ट्राच्या क्षितिजावर अवतरली शिवसेना। ची निधडी छाती घडवणाऱ्या त्या ज्वालामुखीचं नाव होतं हिंदू हृदय सम्राट आदरणीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे। बाळासाहेब आणि शिवसेना म्हणजे मराठी अस्मितेचा आविष्कार, हिंदुत्वाचा झंझावात, शिवसैनिकांची निष्ठा, मराठी माणसांचा विश्वास, हीच आपली शिवसेना। महाराष्ट्राला अनेक नेते लाभले आहेत। गेली 4 ते 5 दशकं मराठी माणसाच्या लोकाधिकारासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारं असंच एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय खासदार श्रीमान गजानन चंद्रकांत कीर्तिकर अर्थात आपले भाऊ कीर्तिकर साहेब। शिवसेनेच्या स्थापनेपासूनच बाळासाहेबांच्या विचारधारेत घडलेलं एक झुंजार व्यक्तिमत्व म्हणजेच आपले गजाननराव अर्थात भाऊ कीर्तिकर। श्री गजाननराव कीर्तिकर मूळ मुंबईचे, तेही गिरगावातले। गिरगावचे सांस्कृतिक आणि सामाजिक जाणीवांचे संस्कार जपत आणि जोपासत ते लहानाचे मोठे झाले। 16 जुलै 1964 रोजी रिझर्व्ह बँकेत गजाननरावांनी कॉइन आणि नोट एक्झामिनर म्हणून नोकरी स्वीकारली। त्या काळी नोकरी करता करता रुपारेल कॉलेजमधून 1970 साली अर्थशास्त्रातली पदवी सुद्धा प्राप्त केली। बाळासाहेबांचा मोकळा स्वभाव, निर्णय घेण्याची धाडसी वृत्ती, स्पष्ट वक्तेपणा, शिवसैनिकांवरचं अलोट प्रेम आणि शिवसेना नेते पदाधिकाऱ्यांवरचा त्यांचा विश्वास, यामुळेच त्यांनी शिवसेनेसारख्या लढाऊ आणि आक्रमक संघटनेचं नेतृत्व तब्बल 5 दशकं यशस्वीरित्या सांभाळलं। अमराठी टोळधाड मुंबईतील मराठी माणसांच्या नोकऱ्या हिरावून घेत होती। स्थानिकांच्या म्हणजेच भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढण्यास भाऊ सज्ज झाले आणि नोकर भरतीत मराठी माणसांना न्याय मिळाला। खऱ्या अर्थाने भाऊंच्या राजकीय कारकिर्दीची सुद्धा ती एक मुहूर्तमेढ ठरली। बाळासाहेबांकडून प्रेरणा घेऊन शिवसेनेतून जे अनेक एकलव्य तयार झाले त्यात अग्रणी म्हणजेच आपले भाऊ, आणि त्याचा भाऊंना सार्थ अभिमान आहे। बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा वारसा आज श्री उद्धवजी ठाकरे समर्थपणे चालवित आहेत, याचा भाऊंना आणि तमाम शिवसैनिकांना अभिमान वाटतो। आणि म्हणूनच भाऊ सर्व शिवसैनिकांना सांगतात की उद्धवजींच्या मागे एक दिलाने, एक निष्ठेने आणि एकजुटीने उभे राहूया आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करूया। शिवसेनेचा भगवा हाती घेऊन भाऊंनी अनेक चळवळी, आंदोलनं आणि मोर्चे यशस्वी करून दाखवले आहेत। आज खासदार असतानाही जेव्हा जेव्हा मराठी लोकाधिकाराचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तेव्हा भाऊंमधला खंदा शिवसैनिक जागा होतो। मुंबई, महाराष्ट्र आणि आपल्या मतदारसंघातले अनेक प्रश्न हिरहिरीने लोकसभेत मांडून शिवसेनेचा देश पातळीवरील एक बुलंद आवाज अशी कीर्ती ज्यांनी निर्माण केली आहे ते म्हणजे आपले भाऊ अर्थात गजाननराव कीर्तिकर साहेब। समाजकार्याची किंवा लोकसेवेची केवळ घोषणा नको, तर केलेल्या कामाचा लेखाजोखा कार्य अहवालाच्या माध्यमातून दिला गेला पाहिजे असा दंडक श्रीमान बाळासाहेबांनीच घालून दिला होता। आणि म्हणूनच भाऊ नित्यनेमानं आपल्या कार्याचा अहवाल सादर करीत असतात। गेली 20 वर्ष ते आमदार होते, 4.5 वर्ष गृहराज्यमंत्री होते, परंतु पदावर असो किंवा नसो भाऊ लोकांपासून कधीच दूर नव्हते। 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं निवडून येऊन भाऊंनी आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध केलंय। मुंबईचं महत्त्व कमी होऊ नये म्हणून विविध कार्यालय, मुंबई पोर्ट, एअर इंडिया कार्यालय अशी महत्त्वाची कार्यालय मुंबईतच असली पाहिजे यासाठी कीर्तिकर यांनी थेट पंतप्रधानांपर्यंत पाठपुरावा चालू ठेवला आहे। माझगाव डॉक, सेंट्रल बँक, टपाल विभाग, एअर इंडिया यातील नोकर भरतीत होणारा अन्याय, विविध प्रकारच्या महत्त्वाच्या 17 विषयांवर त्यांनी चर्चेत भाग घेतला आहे। लोकसभेतील 78% अशी त्यांची उपस्थिती आहे। आरोग्य, शैक्षणिक, कृषी आवास योजना, ग्रामीण पेयजल योजना, महिला बचत गट, वाचनालय, स्वच्छतागृह, नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी भाऊ सातत्याने संवाद साधत असतात। सामाजिक भान जपत भाऊंनी ईद सारख्या सणानिमित्त
अनेक कार्यक्रम केले आहेत, त्यातून परस्परांशी संवाद साधत एक प्रकारचा सलोखा निर्माण करण्यात भाऊंनी यश मिळवलंय. श्री खालिद खान आणि श्री इरफान शेख यांच्यासारखे तरुण नेते असे कार्यक्रम आयोजित करत असतात आणि भाऊ त्यांना कायम मार्गदर्शन देत असतात. वृक्षारोपण किती आवश्यक आहे ह्याची जाणीव ठेवून भाऊंनी वृक्षारोपणासारख्या कार्यक्रमासाठी शिवसैनिकांना आणि कार्यकर्त्यांना कायम उत्तेजन दिलं आहे. शिवसेनेत अनेक उपसंघटना महत्त्वाचं काम करीत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र शिववाहतूक सेना. या वाहतूक सेनेच्या अनेक कार्यक्रमांसाठी आणि उपक्रमांसाठी शिवसेना उपनेते आणि अध्यक्ष श्री हाजी अराफत शेख आणि महाराष्ट्र चिटणीस श्री खालिद खान यांच्यातर्फे अनेक उपक्रम राबवण्यात येतात. हेल्मेटचं महत्त्व अधोरेखित करणारी सर बचाओ और घर बचाओ ही योजना, श्री दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच गोरेगाव हे सुद्धा भाऊंच्या मतदारसंघात येते. चित्रपट सेनेचे श्री आदेश बांदेकर, श्री खालिद खान अशा तरुण नेतृत्वाला भाऊ सातत्यानं उत्तेजन आणि मार्गदर्शन करीत असतात. एक धावती नजर टाकूया भाऊंच्या विशाल कारकिर्दीवर. खासदार उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा क्षेत्र, अध्यक्ष स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ, 1990 ते 2004 सलग 4 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर मालाड मतदारसंघातून निवड. 1995 ते 1999 शिवशाही शासन काळात गृह, पर्यटन, संसदीय कार्य राज्यमंत्री. शेख, महाराष्ट्र चिटणीस श्री खालिद खान तसंच तमाम कार्यकर्ते, शिवसैनिक आणि चाहत्यांच्या वतीने वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.